आपण करणार पनीरची भाजी। त्यासाठी लसूण, आलं, कांदे आणि खोबरं लागणार आहे। खोबरं आणि कांदा भाजून घ्यायचं आणि आलं लसूण पेस्ट करायची। हे सगळं तयार असं झालेलं आहे। कात्रजचं लो फॅट पनीर घेतलेलं आहे आपण। मी घरी बनवते, पण आता मी सध्या कात्रजचं लो फॅट पनीर आणलेलं आहे। आता हे पनीर मी 1 तास आधी फ्रीजमधून काढून ठेवलं होतं, जेणेकरून ते नॉर्मल लेवलला येईल। अशा पद्धतीने काढून ठेवलं। हे बघा, इझिली कापता येतात ते आणि छान क्यूब्स तयार होतात। अवघड जात नाही कापायला। इकडं मी गॅसवर कढई ठेवलेली आहे गरम करायला। त्यात तेल टाकलेलं आहे। आपल्याला आता हे पनीर त्या तेलामध्ये फ्राय करायचं आहे। ही माझी पद्धत आहे, तुम्ही करून बघा एकदा, तुम्हालाही आवडेल पनीरची भाजी माझ्या पद्धतीची। तेलात ते चांगले फ्राय करून घ्यायचे, ब्राउनिश कलर येऊपर्यंत तेलात फ्राय करायचे। गॅस बारीक ठेवूनच फ्राय करायचे। शक्यतो ते जळाले नाही पाहिजे, पनीर असं झालं पाहिजे। ते हलवून घ्यायचे, जेणेकरून एका साईडने भाजले नाही गेले पाहिजे, चारी बाजूने त्या क्यूब्स पनीरच्या भाजल्या गेल्या पाहिजे। तेलात चांगले ते परतून घ्यायचे। जास्त हलवायचं पण नाही, कारण त्याचे तुकडे पडतात पनीरचे। त्यात तिखट टाकूया, हळद टाकूया व मीठ टाकायचं। चवीनुसार मीठ टाका तुम्ही, तुम्हाला कसं प्रमाण पाहिजे त्या पद्धतीने टाका तुम्ही मीठ। तिखट वेगळं हे टाका। मी शक्यतो बेडगी मिरची तिखट वापरते, जेणेकरून या पनीरला कलर येतो। आणि ते सर्व परतू घ्यायचं। सगळ्या पनीरच्या पीठला ते सगळीकडे लागलं पाहिजे असं ते घ्यायचं, परतून घ्यायचं। तेलात छान फ्राय होऊन द्यायचं ते 5 मिनिटं असं ते परतू द्यायचं। आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा। चांगलं परतून झाले बघा, तसं ते परततंय। नंतर ते एका प्लेटमध्ये पनीरचं हे काढू। बघा कसे छान ब्राउनिश झालेले आहे। ते असे खायला खूप सुंदर लागतात। असं फ्राय करून मुलांना खायला दिलं तरी चालतं, खूप सुंदर लागतात हे चवीला। आता त्या कढईत तेल आहे, त्याच्यात मसाला टाकूया। हा आपण तयार केलेला आलं, लसूण, कांदा भाजून घेतला होता आणि खोबरंही भाजून गेलं होतं। हे सगळं ते बारीक मिक्सरवर केलेली आहे आपण। आलं लसणाने चांगली चव येते। कांदा आणि खोबऱ्याने पण कलर हे छान झालंय काळं।
त्याच्यात हळद टाकायची, बेडगी मिरची तिखट टाकायचं, थोडासा रेडसर कलर येईल असं ते तेलात छान भाजून घ्यायचं आणि मीठ टाकायचं चवीनुसार. त्यात आधी आपण मीठ वापरलेलं आहे पनीरला, त्यामुळे थोडंसं जपूनच मीठ वापरा, तुम्हाला जसं लागेल तसं वापरा. हे छान तेलात फ्राय करून घ्यायचं. याला तेल सुटेपर्यंत असं फ्राय करून घ्यायचं, जेणेकरून असं उग्र वास येत नाही कांद्याचा वगैरे. तो मसाला छान परतू घ्यायचा, भाजू द्यायचा सगळ्या प्रकारे. त्यात आपण हा सुहाणाचा पनीर मिक्स मसाला टाकणार आहे, टिक्का मसाला. आणि पनीरला छान चव येते. हा शेवटी टाकायचा, कारण की तो त्या मसाल्यात भाजला न जाऊ द्यायचा. फ्लेवर चांगला आला पाहिजे म्हणून तो वरतून नंतर टाकायचा. ते पण छान परतू घ्यायचं. असं तेल सुटलं गेलं पाहिजे, म्हणजे आपला मसाला चांगल्या प्रकारे भाजला गेला आहे असं समजायचं. छान तेल सुटलं आहे, छान असं मिक्स झालं आहे आपलं आणि असं तेलाचं थर आला होता. सगळं मिक्स करून घेतलं एकदम. परतू छान परतल्यामुळे टेक्स्चर पण छान आलं होतं त्या आपल्या याला सारणाला. छान भाजून घेतलं. त्यात नंतर पाणी टाकू आपण. तुम्हाला कसं पातळ पाहिजे त्याप्रमाणे पाणी टाका. ग्रेव्ही कशी पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता पाण्याचे प्रमाण. ते हळूहळू द्यायचं मस्त, त्याला उकळी येऊन द्यायची छान. बघा कशी उकळी आली आहे पाण्याला. पाणी टाकल्यानंतर त्या मसाल्याला आपण त्याच्यात सगळं मिक्स केलेलं आहे. बेडगी मिरची, सुहाणा, पनीर मसाला, टिक्का मसाला, मीठ सगळं मिक्स करून टाकलं आहे. आता यामध्ये पनीर टाकायचे आहे. पनीर शेवटी टाकायचे. ते उकळी 5-6 मिनटं येऊन द्यायची आणि नंतर हे पनीर शेवटी टाकायचे, जेणेकरून पनीर हे विरघळणार नाहीत. त्याचे तुकडे पडून असे छोटे छोटे पीसेस होऊन असे मिक्स होणार नाही त्या रश्श्यात. अशा प्रकारे पनीर शेवटी उकळी आल्यानंतर टाकायचे. हे पहा किती सुंदर दिसती पनीरची भाजी. मस्त. तुम्हाला आवडती का सर्वांना पनीरची भाजी? कमेंट्समध्ये सांगा. हे पहा आपली पनीरची भाजी झाली तयार. या खायला गरमागरम पनीरची भाजी. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.